आता एक मोठी बातमी आहे। अजित पवार गटाच्या बैठकीतून एक महत्त्वाची बातमी येते आहे। पक्ष वाढणार आहे, येत्या दिवसात कळेल असं वक्तव्य अजितदारांनी केल्याचं सूत्रांकडून कळतंय। आमदार पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर हे वक्तव्य असल्याचं सूत्रांकडून कळतंय। पक्ष वाढणार आहे, कसं ते येत्या दिवसात कळेल असं अजितदारांनी वक्तव्य केलं। आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवरून दादांनी हे वक्तव्य केल्याचं कळतंय। विधानसभेला सगळ्या घटकांना विश्वासात घ्या अशा सूचना देखील अजितदारांनी आमदारांना दिल्या आहेत। आदिवासी मुस्लिम मागासवर्गीय समाज यांना विश्वासात घ्या असंही दादांनी म्हटलंय। अर्थसंकल्पात मांडलेल्या गोष्टी लोकांपर्यंत घेऊन जा, कामं लोकांपर्यंत पोहोचवा। लोकसभेला घडलं ते विधानसभेला होता कामा नये अशा सूचना देखील दादांनी दिल्या आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आता आपल्या सोबत आहे। प्रदीप, काय काय घडलं आणखी या बैठकीत? सर्व आपल्याला माहिती आहे की अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरती आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती। सगळ्यात महत्त्वाचं ठरतं या चर्चेमधला महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे विधान परिषद निवडणूक। आणि गेल्या काही आठवड्याभरापासून अजित पवार गटाचे आमदार जे आहेत ते शरद पवार गटामध्ये जातील अशा पद्धतीच्या चर्चा होत्या। मात्र या चर्चेवरती अजित पवारांनी बैठकीमध्ये विधान केलेलं आहे की आपला पक्ष आगामी काळामध्ये वाढणार आहे। ते नेमकं कसं ते येणाऱ्या लवकरात लवकर कळेल अशा पद्धतीचं विधान अजित पवारांनी केलेलं आहे। त्यामुळं आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये शरद पवार गटांमधले काही आमदार किंवा नेते येतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या खरं तर घटकांचा फटका महायुतीला बसला, विशेष म्हणजे आदिवासी समाज, त्याचबरोबर मागासवर्गीय समाज आणि इतर जे काही घटक आहेत ते त्यांना विश्वासात घ्या आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आतापासूनच तयारी जी आहे ती करा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या अजित पवारांनी दिलेल्या आहेत। विशेष म्हणजे नुकताच जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे, अर्थसंकल्पामध्ये मांडलेल्या योजना ज्या आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जा आणि लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला होता कामा नये अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत अजित पवारांनी दिलेल्या आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू करताना आतापासूनच सगळ्या समाज घटकांना विश्वासामध्ये घ्या अशा पद्धतीच्या सूचना अजितदारांनी दिलेल्या आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार गटामध्ये अजित पवार गटामधले काय आमदार जे येतील अशी चर्चा जी आहे ती गेल्या आठवड्याभरापासून सुरू आहे किंवा आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतली अशा पद्धतीने सुद्धा चर्चा होती। मात्र त्यावरती अजित पवारांनी मोठं विधान केलेलं आहे की आगामी काळामध्ये आपला पक्ष वाढणार आहे, ते कसं येणाऱ्या दिवसांमध्ये कळेल। त्याचा अर्थ कदाचित पक्षप्रवेश काय आणखी होतात ते पाहणं महत्त्वाचं असणार। मात्र अजित दादांकडून सूचना देण्यात आल्या। ठीक आहे प्रदीप, धन्यवाद या माहितीबद्दल।